प्रणाम. माझ्या फार अपेक्षा नाहीत असं आपण अनेकदा म्हणतो. पण जर आपण स्वतःकडे थोडं प्रामाणिकपणे पाहिलं तर लक्षात येईल की अपेक्षा ह्या फक्त मोठ्या स्वप्नांपुरत्याच मर्यादित नसतात. त्या आपल्या रोजच्या जगण्यातही अगदी शांतपणे मिसळलेल्या असतात. समोरच्याने आपल्याला समजून घ्यावं, आपल्या प्रयत्नांची दखल घ्यावी, आपल्या प्रेमाची किंमत ठेवावी, मुलांनी आपल्या मनासारखं वागावं, आपण प्रामाणिकपणे काम केलं तर त्याचं योग्य फळ आपल्याला मिळावं. या सगळ्या अपेक्षा इतक्या नैसर्गिक वाटतात की त्या अपेक्षा आहेत हेही आपल्या लक्षात येत नाही. पण जेव्हा यापैकी एखादी गोष्ट आपल्या मनाप्रमाणे घडत नाही तेव्हा फक्त निराशाच येत नाही, आपलं मनही जड होतं, काहीतरी आतमध्ये दाबून ठेवल्यासारखं वाटतं. आणि तेव्हा प्रश्न पडतो की हे ओझं नेमकं अपेक्षांचं आहे की अजून कशाचं. आपण लगेच निष्कर्ष काढतो की अपेक्षा ठेवल्या की दुःख होतं. पण हे उत्तर अपुरं आहे, कारण अपेक्षा नसलेला माणूस सापडणं कठीण आहे. प्रत्येकजण काही ना काही अपेक्षा घेऊनच जगत असतो. आपण पाहतो की काही लोक मोठ्या अपयशानंतरही लगेच सावरतात, तर काही लोक अगदी छोट्याशा गोष्टीनेही आतून तुटून जातात. म्हणजेच प्रश्न अपेक्षा असण्याचा नाही, प्रश्न अपेक्षांशी आपल्या मनाचं नातं कसं आहे याचा आहे. एक साधा अनुभव आठवून पहा. एखादी व्यक्ती आपल्या मनासारखं वागली नाही तर आपल्याला नेमकं कशाचं दुःख होतं? त्या व्यक्तीच्या वागण्याचं की ती व्यक्ती आपल्या अपेक्षेप्रमाणे वागली नाही याचं? हे दोन वेगळे अनुभव आहेत. बरेचदा आपल्याला वाटतं की वास्तव आपल्याला त्रास देत आहे, पण शांतपणे पाहिलं तर लक्षात येतं की वास्तवापेक्षा आपल्या मनात आधीच तयार झालेलं वास्तवाचं चित्र तुटल्यामुळे आपण जास्त अस्वस्थ होतो. आपण नकळत आयुष्याची एक मानसिक पटकथा लिहितो की ही व्यक्ती असं बोलेल, ही परिस्थिती अशी घडेल, मी इतकी मेहनत घेतली आहे म्हणजे त्याचं फळ मला मिळेल, मी प्रामाणिक आहे म्हणजे लोकही माझ्याशी प्रामाणिकच राहतील. ही पटकथा तयार करताना आपल्याला त्याची जाणीवही नसते, कारण मनाला वाटतं की ते फक्त विचार करत आहे. यात चुकीचं काही नाही, पण हळूहळू हे विचार अपेक्षा बनतात आणि अपेक्षा पुढे जाऊन एक आंतरिक आग्रह बनतात. इथूनच अपेक्षा हळूहळू ओझं बनायला सुरुवात होते. हे लक्षात घेणं खूप महत्त्वाचं आहे की अपेक्षा आपल्याला त्रास देत नाही, त्रास देतो तो हा आंतरिक आग्रह की वास्तवाने आपल्या मनातल्या पटकथेनुसारच घडलं पाहिजे. जोपर्यंत एखादी गोष्ट फक्त एक इच्छा असते तोपर्यंत मन हलकं राहतं, पण ज्या क्षणी ती असंच झालं पाहिजे या मानसिक आग्रहात बदलते त्या क्षणी आपली शांतता त्या गोष्टीवर अवलंबून राहायला लागते. म्हणूनच बरेचदा दुःख हे एखाद्या घटनेतून जन्माला येत नाही, ते वास्तव आणि आपल्या मनातल्या अपेक्षा यामधल्या अंतरातून जन्माला येतं. आपण म्हणतो हे असं व्हायला नको होतं, पण या एका वाक्यात आपल्या अस्वस्थतेचं मूळ दडलेलं आहे. कारण वास्तवाशी संघर्ष अनेकदा वास्तवाशी नसतो, तो आपल्या मनाने आधीच ठरवून ठेवलेल्या वास्तवाच्या कल्पनेशी असतो. यामुळेच अपेक्षा ठेवू नका हा सल्ला फार उपयोगाचा ठरत नाही, कारण अपेक्षा ही काही बाहेरून आलेली गोष्ट नाही की ती सहज बाजूला ठेवता येईल. ती आपल्या मनाच्या कार्यपद्धतीचाच एक भाग आहे. ती आपल्या नात्यांमध्ये असते, आपल्या प्रयत्नांमध्ये असते, स्वतःबद्दलच्या कल्पनांमध्ये असते आणि अगदी आपल्या आध्यात्मिक जीवनातही असते. म्हणून जर आपल्याला या ओझ्याचं खरं स्वरूप समजून घ्यायचं असेल तर सर्वात आधी आपल्याला हे समजून घ्यावं लागेल की मनाला अपेक्षा निर्माण करण्याची गरजच का वाटते. मनाला अपेक्षा निर्माण करण्याची गरज का वाटते याचं उत्तर बाहेरच्या जगात नाही, ते मनाच्या स्वभावातच आहे. मनाला फक्त भविष्याबद्दल जाणून घ्यायचं नसतं, तर भविष्य सुरक्षित असावं असंही त्याला वाटतं. अनिश्चितता मनाला सहन होत नाही.
उद्या काय होईल, समोरचा कसा वागेल, माझ्या प्रयत्नांचं, माझ्या कष्टांचं फळ मला मिळेल का, माझं नातं टिकेल का, माझ्यावरचं प्रेम कायम राहील का, या प्रश्नांची निश्चित उत्तरं नसतात. त्यामुळे मन अस्वस्थ होतं आणि त्या अस्वस्थतेपासून स्वतःला वाचवण्यासाठी ते भविष्याचं एक चित्र, भविष्याचा एक आराखडा तयार करतं आणि हाच अपेक्षांचा जन्म असतो. म्हणून अपेक्षा ही फक्त इच्छा नसते, ती मनाने स्वतःसाठी तयार केलेली एक मानसिक सुरक्षितता असते. मन जणू स्वतःलाच सांगत असतं, जर गोष्टी अशाच घडल्या तर मी ठीक राहीन, मी शांत राहीन. म्हणजे आपली शांतता वर्तमानात राहत नाही, ती भविष्याच्या एखाद्या अटीशी जोडली जाते. आणि ज्या क्षणी आपल्या शांततेला अट लागते त्या क्षणी मनावर ओझं यायला सुरुवात होते. यामुळेच अपेक्षांचं ओझं त्यांच्या संख्येवर अवलंबून नसतं. कधीकधी अगदी छोट्या अपेक्षाही मनाला खूप जड पडतात. त्या छोट्या अपेक्षा म्हणजे आपण बोलत असताना समोरच्याने लक्षपूर्वक ऐकावं, एखाद्याने आपल्या मेसेजला उत्तर द्यावं, आपल्या कामाचं कौतुक करावं, आपल्या भावना समजून घ्याव्यात, आपल्या वाढदिवसाची आठवण ठेवावी. या गोष्टी वरवर पाहता छोट्या वाटतात, पण जर आपल्या मनःशांतीचा आधारच त्यांच्यावर असेल तर त्या आपल्या मनाचं ओझं बनतात. इथे आणखी एक सूक्ष्म पण महत्त्वाची गोष्ट दिसते. आपण अनेकदा म्हणतो त्याने मला दुखावलं, पण प्रत्येक वेळी खरंच तसंच असतं का, की तो आपल्या अपेक्षेप्रमाणे वागला नाही म्हणून आपण दुखावतो. आपण म्हणतो माझ्या मुलाने माझं ऐकलं नाही, पण वेदना फक्त त्याने ऐकलं नाही म्हणून नसते. वेदना त्याने माझं ऐकलंच पाहिजे या आग्रहाची असते. तसंच आपण म्हणतो इतकी मेहनत करूनही यश मिळालं नाही, पण मनाला त्रास मेहनतीचा नसतो, यश मिळायलाच हवं या आग्रहाचा असतो. ही गोष्ट एकदा स्पष्ट दिसायला लागली की आपल्याला जाणवतं आपण घटनांमुळे कमी आणि त्यांच्याबद्दलच्या आपल्या आग्रहामुळे जास्त अस्वस्थ होतो. म्हणून इच्छा आणि आग्रह यांच्यातला फरक समजून घेणं खूप आवश्यक आहे. इच्छा नैसर्गिक असते, ती आपल्याला दिशा देते, प्रेरणा देते आणि कृती करायला प्रवृत्त करते. पण आग्रह मनाला बांधून ठेवतो. इच्छा म्हणते हे झालं तर आनंद होईल, आग्रह म्हणतो हे झालंच पाहिजे. या दोन वाक्यांमध्ये फक्त शब्दांचा नाही तर संपूर्ण मानसिकतेचा फरक आहे. इच्छा आपल्याला पुढे नेत असते, पण आग्रह आपल्या मनाला एकाच परिणामाशी बांधून ठेवतो. पण ही गोष्ट इथेच थांबत नाही. आपलं मन नकळत जीवनाशी काही अदृश्य करार करून ठेवतं. ते करार आपण कधी बोलून दाखवत नाही, पण ते सतत आपल्या आत चालू असतात. ते म्हणजे मी प्रामाणिक आहे म्हणून लोकांनीही माझ्याशी प्रामाणिकच असलं पाहिजे. मी इतकं प्रेम दिलेलं आहे म्हणून मलाही तितकंच प्रेम परत मिळालं पाहिजे. मी योग्य मार्गाने चालतोय म्हणून माझ्या आयुष्यात चांगल्याच गोष्टी घडल्या पाहिजेत. हे करार इतके नैसर्गिक वाटतात की ते करार आहेत हेच आपल्या लक्षात येत नाही. आणि मग एक दिवस वास्तव त्या करारांप्रमाणे वागत नाही. लोक आपल्या अपेक्षेप्रमाणे वागत नाहीत. परिस्थिती वेगळं वळण घेते. तेव्हा आपल्याला वाटतं की जीवनाने आपल्यावर अन्याय केला. पण शांतपणे पाहिलं तर लक्षात येईल की जीवनाने आपल्याशी असा कोणताही करार केलेला नव्हता. तो करार आपल्या मनाने स्वतःशीच केलेला होता. ही जाणीव खूप महत्त्वाची आहे, कारण याच क्षणापासून प्रश्न बदलतो. माझ्या अपेक्षा पूर्ण का होत नाहीत हा प्रश्न मागे पडतो आणि त्याऐवजी एक अधिक सखोल प्रश्न उभा राहतो की मी माझी शांतता इतक्या अपेक्षांशी जोडूनच का ठेवली आहे. या प्रश्नातच पुढच्या प्रवासाची सुरुवात दडलेली आहे. पण त्याआधी इथे एक महत्त्वाचा गैरसमज दूर करणं आवश्यक आहे.
या सगळ्याचा अर्थ असा अजिबात नाही की आपण अपेक्षाच ठेवू नयेत, कारण अपेक्षा पूर्णपणे नाहीशा करणं शक्यही नाही आणि आवश्यकही नाही. आपल्याला ध्येय असतील, इच्छा असतील, नात्यांमध्ये काही स्वाभाविक अपेक्षाही असतील. प्रश्न अपेक्षा असण्याचा नाही, प्रश्न फक्त इतकाच आहे की आपल्या मनःशांतीची चावी आपण त्या अपेक्षांच्या हातात देतो आहे का. म्हणून या विषयाची सुरुवात इतरांना बदलण्यापासून होत नाही, तर ती स्वतःला समजून घेण्यापासून होते. जेव्हा जेव्हा मन अस्वस्थ होतं तेव्हा क्षणभर थांबून स्वतःला एक प्रश्न विचारायला हवा की या क्षणी माझी कोणती अपेक्षा पूर्ण झाली नाही. हा प्रश्न साधा वाटतो, पण तो मनात लपलेल्या अनेक गोष्टी उघड करतो. बरेचदा घटना आपल्याला दिसते, पण तिच्या मागची अपेक्षा दिसत नाही. आणि जोपर्यंत अपेक्षा दिसत नाही तोपर्यंत आपण वारंवार त्याच दुःखातून, त्याच वेदनेतून जात राहतो. त्यानंतर दुसरा प्रश्न आपण स्वतःला विचारायला हवा की ही माझी इच्छा आहे की हा माझा आग्रह आहे. हा फरक ओळखणं म्हणजे अर्धा प्रवास पूर्ण करणं आहे. इच्छा मनाला दिशा देते, आग्रह मनाला कैद करतो. इच्छा म्हणते हे झालं तर आनंद होईल, आग्रह म्हणतो हे झालंच पाहिजे. आणि ज्या क्षणी पाहिजे हा शब्द आपल्या मनावर राज्य करायला लागतो त्या क्षणी आपल्या शांततेवरच त्याची सावली पडायला लागते. याच ठिकाणी प्रयत्न आणि परिणाम यांचं नातं समजून घेणंही खूप आवश्यक आहे. प्रयत्न आणि परिणाम. आपल्या हातात फक्त प्रामाणिक प्रयत्न असतो, पण परिणाम नसतो. परिणामावर असंख्य गोष्टींचा प्रभाव असतो. हे आपल्याला बुद्धीने माहीत असतं, पण मन मात्र परिणामालाच धरून बसतं. म्हणून परिणाम आपल्या मनासारखा आला तर आपण आनंदी होतो, नाही आला तर आपली किंमतच कमी झाल्यासारखं वाटतं. पण एखादा परिणाम आपल्या अपेक्षेप्रमाणे आला नाही याचा अर्थ आपला प्रयत्न निरर्थक झाला असं होत नाही. त्याचा अर्थ इतकाच होतो की वास्तवाने आपला मार्ग निवडला. म्हणून खरा बदल हा परिणाम बदलण्यात नाही, तर परिणामांशी असलेलं आपलं नातं बदलण्यात आहे. आपण पूर्ण मनापासून प्रयत्न करू शकतो, पूर्ण जबाबदारीने जगू शकतो, नात्यांमध्ये पूर्ण प्रेमाने वागू शकतो आणि तरीही वास्तवाला आपल्या इच्छेनुसार वागण्याची सक्ती करू शकत नाही. ही गोष्ट स्वीकारणं म्हणजे पराभव नाही, उलट ही वास्तवाशी प्रामाणिक मैत्री करण्याची सुरुवात आहे. इथेच अपेक्षा आणि हेतू यांच्यामधला फरक आपल्या जगण्याला नवी दिशा देतो. अपेक्षा म्हणते मला हाच परिणाम हवा, हेतू म्हणतो मी माझं सर्वोत्तम देईन. अपेक्षा भविष्याला धरून ठेवते, हेतू वर्तमानात जगायला शिकवतो. अपेक्षा मनाला ताण देते, हेतू मनाला स्थिरता देतो. आणि आश्चर्याची गोष्ट म्हणजे जेव्हा मन परिणामाच्या भीतीतून मुक्त होतं तेव्हा आपल्या कृती अधिक स्पष्ट, अधिक शांत आणि अधिक परिणामकारक होतात. आपण बरेचदा असं समजतो की शांत माणसं म्हणजे अशी माणसं की ज्यांच्या सगळ्याच अपेक्षा पूर्ण झालेल्या आहेत. पण वास्तव अगदी उलट आहे. त्यांच्या आयुष्यातही अपयश येतं, गैरसमज होतात, नाती बदलतात, योजना फसतात. फरक इतकाच असतो की त्यांनी आपली शांतता कोणत्याही एकाच परिणामाच्या स्वाधीन केलेली नसते. त्यांनी आयुष्यावर नियंत्रण ठेवण्याचा प्रयत्न सोडलेला नसतो, पण आयुष्य पूर्णपणे नियंत्रित करता येणार नाही ही गोष्ट त्यांनी मनापासून स्वीकारलेली असते. आणि म्हणून या संपूर्ण चिंतनाचा सार एका साध्या जाणीवेत सामावतो. तो असा की आपण अनेक वर्ष असा समज करून जगतो की आपल्या अपेक्षा पूर्ण झाल्या की आपण शांत होऊ. पण मनाचं स्वरूपच असं आहे की एक अपेक्षा पूर्ण झाली की दुसरी तयार होते. म्हणून शांतता अपेक्षांच्या पूर्णत्वात सापडत नाही,
ती अपेक्षांवरील आपलं मानसिक अवलंबित्व कमी झाल्यावर सापडते. म्हणजे शांतता अपेक्षांच्या शेवटी मिळत नाही, ती अपेक्षांच्या ओझ्यातून मुक्त झाल्यावर मिळते. एकंदरीत खरं स्वातंत्र्य म्हणजे जीवन आपल्या मनाप्रमाणे घडणं असं नाही. खरं स्वातंत्र्य म्हणजे जीवन जे काही घेऊन येईल त्याच्याशी स्थिर मनाने, उघड्या हृदयाने आणि समजुतीने जगता येणं. कारण शेवटी आपल्या अपेक्षा जीवनाला दिशा देत नाहीत. जीवन आपल्या अपेक्षांपेक्षा नेहमीच मोठं असतं. पण त्या जीवनाशी आपण कसं नातं ठेवतो त्यावरच आपल्या मनाची शांतता, आपल्या नात्यांची खोली आणि आपल्या जगण्याचा खरा आनंद अवलंबून असतो. प्रणाम. धन्यवाद.